समाधान सदा सरवणकर अवघ्या 600 मतांनी पराभूत। प्रिया सरवणकर गुरव अवघ्या 197 मतांनी पराभव। सदा सरवणकरांची ही मुलं माजी आमदार सदा सरवणकर शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंसोबत गेले आणि शिवसेना फुटीनंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्यासाठीच्या शिवतीर्थावरच्या राजकारणापासून चर्चेत आले। शिंदेंकडून ठाकरेंना डिवचण्यासाठी अडवण्यासाठी मुंबईत कायम अग्रस्थानी राहिलेले हे सदा सरवणकर, पण याच सदा सरवणकरांना भाजपनं आपली जागा दाखवली आहे। विधानसभेत आधी बापाला आणि महापालिकेत दोन्ही मुलांना पराभूत केलंय असा आरोप मी नाही तर थेट त्यांचे चिरंजीवच करतायत। तर बघूया दादर माहीम मतदारसंघात नेमकं चाललंय काय। पडद्यासमोर एकमेकांप्रती द्वेष ओकणारे पडद्याआड मात्र सोबत आहेत का? राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, तसं या मतदारसंघात काय घडतंय सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपले स्वागत। समाधान सरवणकर यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंचे बंधू निशिकांत शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 194 मधून विजय मिळवला। त्यांनी शिवसेनेचे नेते सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा 603 मतांनी पराभव केला। समाधान सरवणकर यांच्याकडून ईव्हीएम मतमोजणीवर मतमोजणीच्या दिवशी आक्षेप घेण्यात आला, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी वॉर्ड क्रमांक 191 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकर गुरव यांचा अवघ्या 197 मतांनी पराभव केला। त्यामुळे सरवणकरांची दोन्ही मुलं महापालिका निवडणुकीत पराभूत झाली। खरं तर सरवणकरांच्या दोन्ही मुलांसमोर आव्हान हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं होतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी सरवणकरांच्या लेकाला आणि लेकीला पराभवाची धूळ चारली। तरी समाधान सरवणकरांनी मात्र आपल्या पराभवाचं खापर ठाकरे बंधूंसोबत भाजपवरही फोडलंय। कसं तेही सांगते। पराभवानंतर समाधान सरवणकरांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्टर टाकलंय, ज्यात त्यांनी म्हटलंय, आपण लढा दिला आणि फक्त 600 मतांनी मागे राहिलो। समाधान सदा सरवणकर बरोबर 14,990 मतं, 2 पक्षप्रमुख, 2 खासदार, 4 आमदार बरोबर 15,590 मतं। म्हणजे त्यांनी हे मतांचं गणित एक प्रकारे सांगितलंय। परंतु हिम्मत आहे शिवसैनिकांची, या सर्वांना आपण भारी पडलो। म्हणजे इथे त्यांनी पोस्टरवरती 2 पक्षप्रमुख म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, 2 खासदार अरविंद सावंत आणि इतर खासदार आणि आमदार या सगळ्यांचे फोटो लावलेत आणि त्या सगळ्यांना आपण पुरून उरलो असा त्यांना संदेश द्यायचा आहे। आता पोस्टरमधून त्यांनी ठाकरे बंधूंवर आरोप केला असला तरी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत समाधान सरवणकरांनी म्हटलंय की त्यांनी त्यांचा पराभव कसा झाला, कशामुळे झाला यावर बोलताना त्यांना संतापणावर झाला आणि त्यांनी आपल्या पराभवाची सगळी इत्थंभूत माहिती त्यावेळी प्रतिनिधींना दिली। ते म्हणतात, माझ्या प्रभागात मला पाडण्यासाठी 4-5 आमदार, 2 पक्षप्रमुखांची मुलं ही तळ ठोकून होती। सर्वांचा मुख्य टार्गेट मीच होतो। मतदार माझ्यासोबत होते, पण भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्यानं युती धर्माला हरताळ फासला आणि असा घणाघात समाधान सरवणकरांनी केला। भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सअप मेसेज केले की सरवणकरांना मदत करू नका असे स्पष्ट आदेश दिले। आपल्याला वरून काहीतरी आलेलं आहे असं भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली। भाजपचा अधिकृत लेबल असल्यानं कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या पदाधिकाऱ्याचं ऐकलं, त्यामुळे आम्हाला मिळणारी मतं ही जाणीवपूर्वक रोखण्यात आली असा गौप्यस्फोट समाधान सरवणकर यांनी केला। हा प्रकार केवळ महापालिकेपुरता मर्यादित नाहीये, हे सगळं आधीपासून सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती, तरी लवकरच याबाबत आपण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं समाधान सरवणकरांनी म्हटलंय। तरी मुलांआधी खरं तर वडिलांसोबत काय झालं होतं तेही समजून घ्यायला हवं। माहीम विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू लढत झाली। शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत हे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यावेळी खरं तर सदा सरवणकरांवर माघार घेण्यासाठी प्रचंड दबाव होता असं बोललं जात होतं, कारण राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरले होते। राज ठाकरे आणि फडणवीसांचे किंवा तत्कालीन भाजप नेत्यांशी संबंध पाहिले असता भाजप अमित ठाकरेंच्या बाजूने असेल अशी त्यावेळी चर्चा सुद्धा होती। पण सरवणकरांनी माघार घेतली नाही आणि भाजपनं सुद्धा त्यावेळी उघडपणे कुणालाही पाठिंबा दर्शवला नाही आणि तटस्थ राहणं पसंत केलं आणि त्यावेळी विधानसभेच्या त्रिशंकू लढतीत महेश सावंत विजयी झाले आणि सदा सरवणकरांना पराभवाला सामोरं जावं लागलं।
त्यावरूनही शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता। त्यामुळे आता विधानसभेनंतर पुन्हा महापालिकेतही भाजपकडून विश्वासघात झाल्याची भावना सदा सरवणकर आणि कुटुंबियांची आहे। कारण सरवणकरांची दोन्ही मुलं पडल्यानंतर त्यांच्या खरं तर विजयाला विरोध आणि ठाकरे बंधूंच्या एकीला किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा छुपा पाठिंबा होता का, अशा चर्चांनी जोर धरला। आणि मग शिंदेंचा हुकमी एक्का असं एकेकाळी नावलौकिक मिळवलेल्या सदा सरवणकरांना भाजपनं ठरवून पराभूत केल्याची भावना स्थानिक शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये तयार झाली। तरी सदा सरवणकरांच्या दोन्ही मुलांच्या पराभवामागे भाजपचा हात आहे का? आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।